तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत असा. आणि आज आम्ही चाललो कुणकेरे हुडो उत्सव बघू. तर माझ्यासोबत माझे मित्र आहोत. हे बघा, शंकर नाईक, हे का तुम्ही बघितलं असतं. हा, शंकर तळवणेकर. आणि सदानंद पालव, एका तर तुम्ही ओळखता असता, भाई आहे आपलो. आणि आता आम्ही वाट बघतोय सूरजची. सूरज नाईक, जस्ट सूरज नाईक. तो येतो आमका सर त्यांनी रावाक सांगल्यान 2:15 वाजले आहोत. तो आता पोचता, फोन केल्यान येते म्हणून सांगल्यान. तर चला तुमका पण टाकायचे कसा काय असता आता. तर मित्रांनो, लहानपणी आम्ही हैसर म्हणजे 7वी ते 10वी हैसर शाळेत होतो शिकाय, म्हणजे हायस्कूल आमचा. आणि सकाळी येऊच्या पहिले, शाळेत जाऊच्या पहिले आम्ही हय बसो या बेंचवरती. आता मोडला, दरवाजा वगैरे होते त्याच्या, त्या पोस्ट अजून हय बसो. खूप म्हणजे मजा मस्ती करू होती. आता आठवण इली, म्हणजे खूप जण, सगळेच मित्र होते आम्ही. मग 30-35 जण आहे टोटल आमच्या वर्गात. 60 जण होते, 30-35 जण येऊन सगळे चाळे वगैरे करा आणि मग नंतर आम्ही शाळेत जाऊ. तर मजा होती ते. आता क्षण आठवले, खूप दिवसांनी हईला बरोबर. माझा क्लासमेट. हा, काय म्हणत असं तू? होय तर मला तुमच्या कितक्या घातला आणि कितक्या अर्धा तास वाट बघतो आम्ही सर. कव्हर करतो. अर्धा तास तुझी वाट बघली. इतके तास माफ करतो. बाजार क्रॉस केलो आणि आता जातो. या सगळ्या निमराची सोय घेतलेली असा, कारण 30 किलोमीटर लांब जाऊचा असा. सो निमार लागताला. पाहिलं भाऊ ते 2 फायटी जाणार, सूरज आणि सूरजाचा भाऊ तो फाटसून येतात. चला अर्धा तास होय मग टाकचा. ही बघा मित्रांनो, कोकणची लालपरी. मित्रांनो फायनली आता आम्ही जातोय, पोचलो इकडे. पहिल्यांदा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे, कधी गेलो नाही. पहिल्यांदाच ना रे सगळे? तुम्ही पहिल्यांदाच ना? आम्ही सगळे पहिल्यांदाच. फायनली आमचं दर्शन झालेलं असा भावी देवीच्या मंदिरातला. आता आम्ही जातलो जिकडे होळी असता तिकडे जातलो. तिकडचं तुमका तसा काय दाखवतो बरोबर कसा काय असता आणि तिकडची स्टोरी काय असा, म्हणजे काय काय म्हणजे सगळं ह्या ब्लॉगमध्ये आम्ही कव्हर करतो. यस यस. हे तालुक्यातली मोठी तालुक्यातली मोठी. हा, तालुक्यातली सगळ्यात मोठी ती फाडी आहे ना, हा, ती सहसा म्हणजे असं कोणतरी म्हणजे बॉडीगार्ड समजा तरी तरी उचलू शकायचो नाही. एखादं तुझ्यावर कोणतरी माणूस असलो आणि त्यांनी जर असं प्रयत्न केलो की म्हणजे शरण येऊन, तर तो आरामात अशी म्हणजे ही साधारण 150 किलोच्या वर वजन हा तिचा आजच्या दिवसा असा आता. आणि हेरवी दिवसा उचलू शकता, पण आजच्या तिका बळीचा हे शक्ती इलेली आहे. असं त्यांच्या चांगला खतरनाक. मित्रांनो, आता गावचा रोमाडा सर इलेला असा. आणि आता थोड्या वेळात काय कार्यक्रम चालू होतो. आमच्या बंधू आता मानकरी आणि सगळे गेलेले असतात. 5च्या वरनं कार्यक्रम सुरू होतो. आणि वाट बघते एकदम एक पोझिशन घेऊन थांबलो, कारण तुमच्यासाठी तुमचा चांगला कॉन्टेंट भेटायला पोझिशन घेऊन थांबलेली. कडक उन्हात. मित्रांनो, आता थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू झालो आहे. येतो वाघ, आणि तो वाघ करतो हरणाची शिकार.
वगैरे वाटपलेले असत. आम्ही जातो. काय हवीलं आता बाबा वयात भूक लागली त्याच्या पाकली पडली. लेजंड लेजंड हा मित्रांनो काय दशावतारी त्याच्यावर म्हटलं लेजंड पाहिजे ब्लॉग मध्ये संकेत आवाज एकदम पहाडी आणि पॉवरफुल हा. ऋत्विक एक्सप्लोर विथ ऋत्विक. ओके ओके त्यांनी काय केला बरं थँक्यू. बरं इसला कसं वाटला काहीतरी सांग आमका त्या गोष्टीची माहिती. भारी वाटला. स्पिरिच्युअल देवाची काय म्हणतात ती शक्ती आणि सगळ्या या आताच्या युगात पण इतक्या सगळ्या असा आमका बघूक गावता म्हणजे आमच्यात काहीतरी भाग्य असा म्हणून आम्ही आता कुणकेरी खूपच एकदम भारी वाटला. आणि तो 3 गावांचा संगम पण असणार हा, आहे. तीन गावांचा गाव आंबेगाव आणि तो कुणकेरी 3 गावांचं म्हणजे 3 अवतार असतात ते वर ह्याच्यात चढतो एकदम म्हणजे खूप भारी. तुम्ही जर नेक्स्ट वर्ष तुम्ही योग गावले तर तुम्ही एक्सपिरियन्स करा. नक्की नक्की. आणि तिकडे दगड वगैरे मारायची वगैरे परंपरा वगैरे आहे आणि मग खालून तो दगड मारायला पाहिजे. जर त्याच्यावरती बसला तर आपल्या मनोकामना इच्छा वगैरे काय असतं ते पूर्ण होतं. पण ते खूप उंच असतं. ते सहसा कोणाचं म्हणजे सहसा कोणाचं बसत नाही ते म्हणजे एकदम खूप कठीण आहे. आता हाच आपल्या व्हिडिओचा शेवट. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकनला क्लिक करा. धन्यवाद.